नेतृत्वाचा चेहरा आबांचा पुढे करतात, पवार साहेबांचा पुढे करतात, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वडिलाच्या वयाच्या खासदार संजय काकांच्यावर हैवान म्हणून टीका करतात. स्वर्गीय दिनकर आबांनी हे रोपटं लावलं, नावारूपाला आणलं, कर्जातून नील केलं. त्यामध्ये तुम्ही हात मिळवणी करून शेजारच्या तालुक्यातील नेते आणि तुम्ही राज्यात मंत्रीपद भोगणारी माणसं त्या कारखान्यामध्ये तात्या तुम्हाला न कळले तर तुम्ही लहान नाही. त्यानंतर कुणी कारखाना घेतला तिथे जाऊन, कितीचा कारखाना कितीला घेतला, घेणाऱ्यांनी मतदारांचा त्या सभासदांवर विचार केला का? चुलते होते, चुलत्याचं मंदिर चांगलं चालवायचं का मशीन उपसायच्या दृष्टीत न्यायचं? आज त्या गेल्यानंतर तात्यासारख्या अध्यक्षांनी त्यांच्यावर दोष देणं आरोप नाही केला, योग्य आहे. तुम्ही मतदार बंद पाडला कोणी? तुम्ही विश्वजित कदम साहेब त्यामध्ये विचार करतील. मका प्रकल्प जो बलगवड्याच्या माळाला होणार होता, त्या मका प्रकल्पासाठी 2000 रुपये प्रमाणे तुम्ही तालुक्यामध्ये फिरून शेअर्स जमा केले. ते पैसे कुणाच्या नावावर आहेत? नौटंकी करणं सगळ्याला जमतं की आबा स्वच्छ प्रतिमा मग जमतात त्यांचा येतो. आबा स्वच्छ प्रतिमा ते राज्याला माहिती आहे, दुसऱ्या कोणी सर्टिफिकेटची गरज नाही. आणि आबाचा पोरगा फराळा बरोबर 3000 रुपये वाटतो. नेमकं षडयंत्र कुणाचं आहे? संजय काका हरले हेच अजिबात दुःख नाही. संजय काका हरले याचं दुःख नाही. फक्त संजय काका ज्यांच्यासाठी हरले त्यांनी जी दाखवलेली कृतज्ञता आहे ती फार चुकीची. निष्क्रियतेवर एक गोष्ट बोलायची, 2 मिनिटं संजय काकाची जर राज्यातल्या देशाच्या 5 खासदारांमध्ये झाले असेल तर वहिनीचं काही डिजिटल करून लावलं यांनी काय केलं? काही केलेलं नाही. शिवाय आम्ही जे काय करतोय त्याच्यावर आम्हाला गोळ्या मारायच्या. या सुमन वहिनी आराराबा पाटलांनी किती फंड दिलाय हा बघा, आणि खासदाराचा किती फंड आलाय हा बघा. मी जाहीरपणानं सांगेन, संजय काकांनी 10 वर्षात आणलेला फंड आराराबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते आपलं हे सोडून गेले, जग सोडून गेले, त्या काळापर्यंत जे आबाने आणलेला जो फंड आहे त्याच्यापेक्षा किमान 500 कोटी रुपये 10 वर्षात संजय काकांनी प्रतीक पाटलांनी आणलेला फंड खर्च करायचा झाला नाही. प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील. आपण पाहताय सडेतोड न्यूज. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागले, पण या अखंड महाराष्ट्रामध्ये एका मतदारसंघाची चर्चा सर्वत्र आहे. तो मतदारसंघ म्हणजे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ. सध्या या ठिकाणी दिवंगत नेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आराराबा पाटील यांचे सुपुत्र आहेत रोहित दादा पाटील, तर दुसऱ्या बाजूला आबांचे पारंपरिक विरोधक या ठिकाणचे माजी खासदार संजय काका पाटील आहेत. सध्या दोन्ही गटाचे प्रवक्ते आपल्या सोबत या डिबेटमध्ये आहेत. आजचं डिबेट म्हणजे खरं तर एरेला पेटून हमरी तुमरीवर जाणाऱ्या कार्यकर्त्यांचं डिबेट नाही, मुद्द्याची चर्चा मुद्द्यावर नेणाऱ्या कार्यकर्त्यांचं नाही, तर अत्यंत मुद्देसूद अशी चर्चा या ठिकाणी होणार आहे. माझ्या डाव्या बाजूला रोहित पाटील गटाची बाजू मांडण्यासाठी विश्वास तात्या पाटील आहेत, तर माझ्या उजव्या बाजूला संजय काका पाटील यांची बाजू मांडण्यासाठी प्रमोद आप्पा शेंडगे आहेत. आपल्या दोघांची मनापासून सडेतोडमध्ये स्वागत. अगदी सुरुवातीला मी विनंती करतोय आपल्या दोघांनाही, आप्पा आणि तात्या, ही चर्चा खरं तर खेळीमेळीमध्ये होणार आहे, लोकशाही आहे देशामध्ये, त्यामुळे माझी विनंती आहे की थोडं हातात हात द्या, हात मिळवणी करा. आपण आता अनुक्रमे माझा एकच प्रश्न आहे दोघांना, की हात मिळवणी गेल्या 10 वर्षात सुद्धा होती तुमची, अशी चर्चा आहे मतदारसंघात. मतदारसंघामध्ये काम करत असताना हात मिळवणी हा विषय महत्वाचा नाही. 2014ची विधानसभा स्वर्गीय आराराबा निवडून आले आणि अपघातानं ते आपणाला सोडून गेले. या राज्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा काही सुसंस्कृतपणा आहे, काही मूल्ये जपलेली आहेत. यामध्ये त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या घरातील त्यांच्या ज्या आपल्या सुमन वहिनी यांना आमदार करावं अशा पद्धतीचा एक मतप्रवाह राष्ट्रवादीचे सन्माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून फडणवीस साहेब असतील आणि सन्मान्य संजय काका यांच्याकडे आला. यामध्ये या तालुक्यातील जर काही गोष्टी बघितल्या तर खऱ्या अर्थानं एखाद्याच्या घरात दुःखद घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी राजकारण करावं अशी संस्कृती खासदार संजय काकांची नाही. त्यामुळे त्यांनी
त्यावेळेस सगळ्या या गोष्टीचा सन्मान राखून सुमन वहिनींना पाठिंबा दिला आणि त्यांना निवडून आणलं. अर्थात काकांनी मदत केलेली होती सुमनताईंना. 100% 2014ला आबांच्या निधनानंतर संजय काकांनी वहिनींना मदत केली. पण त्यानंतर सलग 10 वर्ष हे वातावरण मतदारसंघामध्ये राहिलं हात मिळवणीचं, अशी एक चर्चा आहे. हे असं एक चुकीच्या पद्धतीचा नेरेटिव्ह पसरवला गेला. अशी कोणतीही गोष्ट घडली नाही. स्वतः दोघंही दोघांच्या पद्धतीनं काम करत होते. संजय काका लोकसभेमध्ये काम करत होते. लोकांना वाटत होतं की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांनी काम करावं, अशा पद्धतीची गोष्ट घडली. त्यामध्ये कुठेही हात मिळवणी करणे किंवा त्यांना मदत करणे ही गोष्ट घडली असा विषय नाही. 100%. तर त्या माझा तुम्हालाही तोच प्रश्न आहे, दोघांचे हात मिळवणे. कसा विषय आहे, काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या खऱ्या आहे की आबांच्या निधनानंतर त्यांचे राष्ट्रीय नेते असतील किंवा राज्याचे नेते असतील, फडणवीस साहेब असतील, त्यावेळेला उद्धवजी ठाकरे सुद्धा आमच्या विरोधात होते. तर त्यांनी सुद्धा एक माणुसकी म्हणून खाली आदेश दिला सर्वांना की बाबा आबा एक निस्वार्थी आणि चांगले राजकारणी समाजकारणी होते. त्यांच्या कामावर सगळाच विरोधक सुद्धा प्रभावी असतो. बरोबर, आपण बघतोय आता, कारण आम्हाला बरेच वेळा अनुभव आले. वहिनींच्यावर कामासाठी जात असताना जिथं जाईल तिथं त्यांचा मंत्री महोदयाचा रिस्पॉन्स किंवा सांगितलेल्या कामाची तातडीने लगेच त्यांना मदत करणे, काम पूर्ण करणे, या दृष्टिकोनातून आम्हाला अनुभवलेला आहे. बरोबर. त्यामुळे आबांचा जो राजकीय प्रवास होता तो अत्यंत स्वच्छ आणि निष्प्रभ होता, लोकाभिमुख होता, जनतेच्या हिताचा होता. त्यामुळं वरचे आदेश संजय काकांनी पाळले किंवा वरचा जो आदेश आलाय तो निश्चित स्वरूपात आणि संजय काकांनी त्यावेळेला दाद दिली आणि चांगल्या पद्धतीने त्यावेळेला वहिनी साहेब सुद्धा चांगल्या लाखात 1.25 लाखांनी निवडून आले. हा काय त्यानंतरचा तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही हातात तसा कुठला प्रकार घडला नाही. किंबहुना जो तासगाव कोटेमंका मतदारसंघातली जनता होती त्या जनतेनं कदाचित ठरवलं असेल बाबा ठीक आहे, आपण संजय काका सुद्धा खासदार असतील तर त्यांना आपण संघर्ष करणार. दोन्ही घरांचा संघर्ष आपण गेली 7-8 पंचवर्ष बघतोय, 35-40 वर्ष. हा संघर्ष कुठंतरी निवडणुकीच्या वेळेला सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनासोबत जात होता. त्यांना सुद्धा धास्ती बसत होती, काय करायचं, कोणाला मत टाकायचं. त्यापेक्षा या पद्धतीनं बाबा खासदारकी काकांच्याकडे आहे, आमदारकी अर्थात तुम्ही मान्य करताय खासदार आमचाच. माझा प्रश्न तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतो. असं सामान्य जनतेला वाटत होतं. सामान्य जो मतदार या तासगाव कोटेमंका मतदारसंघामध्ये आहे यांना असं वाटत होतं. मी आता म्हणलं ना का तो संघर्ष तिथपर्यंत पोहोचत होता. बरोबर आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने काम करायचे. पण लोकांनी घेतलेला निर्णय होता खासदार आमचाच, आमदार आमचाच. आमच्या कार्यकर्त्याला बाबा काकाला मदत कर. ठीक आहे, लोकांचा निर्णय होता. निवडणुकीत त्यांनीच सांगितलं बाबा वहिनीला मदत करा, म्हणजे लोकांनी घेतलं. त्यामुळं काकांना सुद्धा 40-1,000चं लिडिंग मिळायचं. वहिनी सुद्धा 60-65 पहिल्या 1.25 लाखांनी निवडून. बरोबर, असा विषय. मला सांगा, आपल्या तासगाव तालुक्यामध्ये विसापूर सर्कल मधली 21 गाव आपल्या शेजारचा मतदारसंघ आहे, खानापूर आटपाडी, तिकडे जातात. माझा एक प्रश्न तो तुम्हाला आहे की सध्या त्या ठिकाणी वातावरण वैभव पाटील, सुहास बाबर कोणाचं आहे? नाही, कसं आहे, पक्षाचा तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते. आम्हाला वाटते आमचे बाबा तिथं उमेदवार निवडून जास्त यावेत किंवा आमदार जास्त यावेत, त्या दृष्टिकोनातून शिवसेना. पण एक धबक्या आवाजात अशी चर्चा आहे की इथं तुतारीच्या बाजूने आहे आणि त्या ठिकाणी तुतारीच्या विरोधात असं चर्चाच आहे, त्यात काही तथ्य नाही. आप्पा काय तुम्ही जी वस्तुस्थिती मांडली, खर तर तात्यांच्या तुतारीचे जे कार्यकर्ते आहेत, बरोबर, तिथे धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत. आम्ही आमचा युती धर्म पाळायला लागलो. म्हणजे यामध्ये तथ्य आहे 100%. त्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. तुम्ही जर 21 गावामध्ये फेरफटका जर मारला तर तुम्हाला ज्यांच्या खिशाला इकडं तुतारी आहे त्यांच्या खिशाला तिकडे धनुष्यबाण दिसेल. ही फार विरोधाभास असणारी कृती, आणि ते करू शकतात फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते, दुसरं कोणी नाही. फार गंभीर विषय आहे. आपण सांगितलं आम्ही युती धर्म पाळतोय आणि ते उलट आमच्या उमेदवाराचा प्रचार करतायत. बरोबर, त्यांना तक्रार आहे त्यांची. आम्ही जरी आमच्या एखादा करत नाही, एखादा कार्यकर्ता खिशाला धनुष्यबाण लावून फिरत असेल आणि तो बोलायला पाहिजे, म्हणायला पाहिजे असं काही करत नाही. पण ऍक्च्युली तिथला सुद्धा उमेदवार त्यांना निवडून आणायचा का नाही हा प्रश्न निर्माण होतोय. पण तुम्हाला देखील अभिमान आहे त्याचा की आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी धनुष्यबाण खिशाला लावून फिरतात? नाही, असं कोण आहे, माझ्या तर बघण्यात नाही. त्यांना दिसलं असं तिने मला सांगावं, मी पक्ष अध्यक्ष नात्याने जाऊन ती दुरुस्ती केली. सध्या 2च नाव या ठिकाणी चर्चेत आहेत, रोहित पाटील आणि संजय काका पाटील. पण आपल्याला माहित असेल की या 2 उमेदवारांच्या व्यतिरिक्त 15 उमेदवार रिंगणामध्ये आहेत.
त्या 15 उमेदवारांपैकी कुणाचा कुणाला फटका बसेल त्यांची धास्ती रोहित पाटील यांनी घेतली आहे का नाही, सध्या? मुळीच नाही. ते उमेदवार कसे आहेत ते सांगतील, कोण आहेत कसे. मग 3 उमेदवार आहेत त्याच्यामध्ये, रोहित आर पाटील आहेत, रोहित आर पाटील आहेत, रोहित त्याचा आर काही पाटील आहेत. परिणाम होत नाही. त्याचा ह्याच्यावर काय, आपण पाठीमागे बऱ्याच इलेक्शन झाले, त्याचा फायदा होईल का? सुमन आर पाटील नावानं कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल म्हणण्यापेक्षा या मतदारसंघामध्ये लोकशाही आहे, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आदर करून उभा राहिलेले हे उमेदवार आहेत. अगदी त्यांना कमी लेखणं हे हिताचं होणार नाही. 100%. कारण तालुक्यातील मतदार जागरूक होते. कुठंतरी कोणाच्या नावानं कोण उमेदवार उभा केले, लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे. पाठीमागची तुम्हाला जर माझ्या माहितीप्रमाणे 2004 ची विधानसभा असेल, त्यामध्ये आमच्या तुर्चीच्या संजय दादांना सुद्धा उभा केलं होतं. मग असं म्हणायचंय का की यांनी उभा केलं होतं, त्यांना ते मान्य आहे का? आमचं मत आहे लोकशाहीच्या याच्यामध्ये ज्याला कुणाला वाटतं. पण सध्या तोच आरोप होतोय की रोहित आर पाटील ही काकांच्याकडून जाणीवपूर्वक उभा केलेली उमेदवार आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की लोकशाहीमध्ये कुणी उभा राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यांनी हे हास्यास्पद एखादा आरोप करणं चुकीचं आहे. पण तुम्हाला वाटतं असं करा ना, मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्या उमेदवारांना विचारा, ते तुम्हाला त्याचं चांगलं समर्पक उत्तर देऊ शकते. तुम्हाला असं वाटतंय रोहित पाटलांची मतं रोहित पाटील खातील? काय संबंध आहे? ज्या लोकशाहीमध्ये ज्यांनी काम केले, जो उभा राहिलाय त्यानं काम केलंय म्हणूनच तो मतं मागतोय. माझा तुम्हालाच एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी संजय काका भाजपमधून होते, 10 वर्ष खासदार सुद्धा होते. कदाचित भारतीय जनता पार्टीला असं वाटलं असावं की या ठिकाणी काका लोकसभेला पिछाडीवरती होते आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी चालणार नाही, किंबहुना मुस्लिम वोटर जे आहेत ते तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि या ठिकाणी असलेल्या घड्याळ्या चिन्हाचा प्रभाव, अशा सगळ्या अनुषंगानं अजित पवार गटातून उमेदवारी घेतली असं काय आहे का? हे चुकीचं आहे. खरं तर युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला आली, काही जागा भाजपला आल्या, काही जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला आल्या, काही शिंदे सेनेला गेल्या. त्यामध्ये हा मतदारसंघ इथला स्टँडिंग आमदार हा राष्ट्रवादीचा असल्यामुळं ही जागा अजितदादांच्या पारड्यामध्ये गेली. भाजपला असं वाटायची गरज नाही, कारण भाजप हा पक्ष युतीमधला पक्ष आहे. माहिती मला तोच नेमका धागा पकडायचा की स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचे, त्यातल्या त्यात घड्याळ चिन्हाचा प्रभाव इथं आहे, त्याचा जास्त फायदा इथल्या उमेदवाराला होईल असं वाटल्यामुळे कदाचित महायुतीचे उमेदवार काका अजित पवार गटातून दिले. नाही, ही चुकीची गोष्ट आहे. कारण अजितदादाच्या पार्टीलाच ही जागा गेल्यामुळं शेवटी त्यांचं जे चिन्ह आहे ते स्वीकारायचं आहे, त्याच्यावरच प्रचार करायचा आहे. आता त्या घड्याळाच्या चिन्हाचा संजय काकांना किती फायदा होतो हे तात्यांनी किती धास्ती घेतल्या, त्यात धास्ती घेतली तुम्ही. तर विषय असा आहे, ज्या 10 वर्ष ज्या कमळाच्या चिन्हावर उभा राहून काकांनी जनतेची सेवा केली म्हणा किंवा खासदार होते, तो पक्ष आता काकांचं काम किती झालं, काय झालं, पराभव का झाला यात काय मी पडणार नाही. प्रश्न असेल तर त्याला मी तुम्हाला त्यांना उत्तर देईन. पण त्यांना का वेळ आली बाबा की आपण कमळाच्या चिन्हावर लढू नये तर घड्याळाच्या लढावं. आता बरेच मतदारसंघ बदलून घेतलेत महाराष्ट्रात. बरोबर, प्रभावी काम असतं. मतदारसंघात जर जनतेच्या विकासाचं काम केलं असतं, निश्चित स्वरूपात तुम्ही तुमच्या भाजपच्या पक्षाचं चिन्ह सोडून घड्याळ चिन्ह घ्यायचं कारण काय? एक मुद्दा. दुसरा मुद्दा, गेल्या 1999 पासून सातत्यानं आबा घड्याळ चिन्हावर लढताय आणि आबाने काय काम केलं काय नाही हे पुन्हा मी बोलीन. तो काय त्यांना इच्छा काय झाली बाबा घड्याळ आपण उभा राहिल्यामुळे आपल्याला निवडून येण्याची ही होईल, म्हणजे त्याचा अर्थ असा येतोय की घड्याळ घेण्या पाठीमागं आपल्याला विजयाची शक्यता वाढते असं त्यांचा समज झाला. पण एक आणखी याच्यामध्ये बदललेलं आहे, म्हणजे वातावरण सगळेच पाहतायत. रोहित पाटील यांच्या भाषणाची शैली बदलते. रोहित पाटील आक्रमक होत आहेत, संजय काकांची भाषणे नम्र होत आहेत. अर्थात आबांच्या भाषणाचा वारसा काका चालवत आहेत आणि काकांच्या भाषणाचा वारसा रोहित पाटील चालवत आहेत. अशी काही परिस्थिती काय नाही, अजिबात चुकीचं आहे. काही वक्ते असे आहेत त्यांच्याकडे की पातळी सोडून बोलायला. आता मी एक वक्ता आहे त्यांचा, नाही आपण बाकीच्या वक्त्यांचं सोडून देऊ. का बोलताय थोडं, त्याच्या एवढे अग्रेसिव्ह बोलतात, जेवढा टोकाला जाऊन बोलतात, त्या अनुषंगाने एखादा शब्द मला तर काही वाटत नाही कालच्या सभेमध्ये किंवा काय वेगळं बोललं असा कुठलाही प्रकार नाही. आबांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं दादा काम करतायत, वहिनीने काम केलं. आता लोकांच्या मध्ये जात असताना दादा कसे गेले काय गेले हे मी सांगायची आवश्यकता नाही. प्रश्न असेल तर मी बोलेन. पण तात्या मला आज भाषणामध्ये तुम्ही जो आरोप करताय तो काही चुकीचा आहे. तशा पद्धतीने दादा कधी बोलणार नाही. अत्यंत विनम्र पद्धतीने काम चालू आहे. सगळ्या तालुक्याला माहिती आहे स्वभाव रोहित दादांचा स्वभाव काय. काकांची भाषण शैली बदललेली आहे आणि रोहित पाटलांची सुद्धा बदलली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की
भाषणावर नंतर बोलू. हे जे म्हणताय की वहिनींनी 10 वर्ष सेवा केली, आता त्या मुद्द्याकडे आपण जायचं आहे. माझा मुद्दा हा आहे की रोहित पाटलांची भाषणशैली बदलते आणि काकांचीही बदललेली आहे. दोघांनी एकमेकांच्या भाषणांची देवाणघेवाण केलेली आहे. संजय काकांच्या भाषणशैलीमध्ये बदल झाला असं मला म्हणायचं नाही. संजय काका कायमच अतिशय जबाबदारपणानं बोलतात, नम्रपणानं बोलतात. आता रोहितदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर रोहितदादांनी पातळी सुटल्या का तर सुटल्या, रोहितदादाच्या कार्यकर्त्यांनी पातळी सुटल्या का तर सुटल्या. परिस्थिती अशी निर्माण झाली की रोहितदादा एका बाजूला पुरोगामीत्वाचा चेहरा आबांचा पुढे करतात, पवार साहेबांचा पुढे करतात, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वडिलाच्या वयाच्या खासदार संजय काकांच्यावर हैवान म्हणून टीका करतात. हे त्यांना शोभनीय आहे का? ही टीका केलेली आहे. ही आता कसं आहे, संजय काकांचं पाठीमागचं कसं काय हे आता सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला त्यावर मला बोलायचं नाही आणि मी बोलणार नाही. पण भाषणशैलीचा विषय, भाषणशैली मी तो शब्द तिने वापरला असेल तर पाठीमाग थोडं वळून बघावं तसं काय आहे का किंवा काय. पण तुम्ही समर्थन करताय त्या भाषण? समर्थन करत नाही मी. समर्थन करतोय असं नाही त्या गोष्टीचं. पण ज्या पद्धतीनं आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं, ज्या पद्धतीनं काका जरी शांत बोलत असतील तरी बाकीच्याने काहीतरी उग्र बोलायचं. बाकीच्या ते शेवटी काकांच्याच व्यासपीठा बोलतायत ना, प्रमुख आहेत, तालुक्याचे प्रमुख बोलतायत वेगवेगळ्या. प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची बाजू मांडतात, पण निश्चितपणाने भाषणशैली थोडीफार बदललेली आहे. नाही तसा काही प्रकार नाही. कसा बदलेल? पाठीमागचा इतिहास बघा, दादाने केलेली कामं बघा, दादा कामांकडे आपण नाही कामाच्या अनुषंगाने स्वभावावर जातोय मी. कामांकडे आपण येऊया. इतिहास बघताना पाठीमागचा इतिहास बघावा लागतो आपण. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना त्यांच्या कामाचा दाखला. मला थोडं काही कळीच्या मुद्द्यांना हात घालायचं, दोघांनी ते विचारायचं आहे, जे खरं तर प्रेक्षकांची अपेक्षा तीच आहे. काही तळागाळातली माणसं अशी आहेत की ती मीडियाच्या समोर यायला तयार नाहीत. मला सांगा, सध्या तुम्हालाही तोच प्रश्न आहे, आपणही तोच आहे. रोहित पाटील गटाची काळजी वाहत आहेत का मतदारसंघाची? एका शब्दात उत्तर द्या, मग मी पुढचा प्रश्न विचारतो. मतदारसंघाची. मग परवा असं काय झालं तात्या की एक कार्यकर्ता संजय काकांच्या प्रचारामध्ये दिसला, जो सुतगिरणीमध्ये तुमच्याकडे कामाला होता. तासगावचे शरद शेळके त्यांनी त्याच्यावर मोठा लेख लिहिला की पाठीवर नको, पोटावर नको, पाठीवर मारा म्हणून. तर त्याला सुतगिरणीतून कामावरून काढून टाकण्यात आलं. आता एका बाजूने सुतगिरी बंद आहेत म्हणताय, आता तर सुतगिरणी चालू नाही, कारण महाराष्ट्रातल्या सर्व सुतगिरण्या अडचणीत आहे. 90% महाराष्ट्रातल्या सुतगिरण्या बंद आहेत. आता सुतगिरणी बंद आहे, आता बंद सगळ्या महाराष्ट्रातल्या बंद आहेत 90%. पण त्याला आणि ऐका ना, करेक्शन करा तुमच्या वेळेला, तर बंद आहेत आता ती धोरणामुळे शासनात. आता मी बोलत नाही की महाराष्ट्राच्या 90च्या सुतगिरण्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून चौकशी करा, सर्वे करा. 90% सुतगिरण्या बंद आहेत. असा विषय काढून टाकायचा काही विषय नाही. पण त्याला तिथून कळवलं की काढून टाकायला तुम्ही माहिती घ्या. तुम्ही विक्रांत पाटील सुतगिरणीपासून 2 किलोमीटर अंतरावर. अगदी तुम्हाला माहिती आहे सुतगिरणी चालू आहे का बंद आहे का बंद आहे, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही त्यामध्ये त्या विषयाकडे सुद्धा मी येणार आहे की सुतगिरण का बंद आहे. सुतगिरणीच्या बाबतीमध्ये हा आरोप काय संजय काकांनी केलेला, ज्यांनी तिथं काम केलं त्यांनी तो. याच्यामध्ये तथ्य आहे की प्रभाकर पाटलांनी त्यांना परत कामावरती घेतलं. 100%. पण सुतगिरण तर बंद आहे, मग त्यांना कामावरून कसं काढायला? कामावरून काढायला काही मंडळी, काही थोड्या प्रमाणात लोक त्या सुतगिरणीमध्ये कामाला आहेत. मॅनेजमेंट म्हणून काय असतील, म्हणजे हे सुद्धा तिथे कामाला होते. हो, तिथे कामाला होते. आणि एखादा माणूस जर लोकशाहीमध्ये एखादा प्रचार करतोय म्हणून त्याला काढून टाकण्यासारखी, कामावर त्या पोटावर मारण्यासारखी जर वेळ तुमच्या नेतृत्वावर येत असेल तर याच्यासारखी वाईट आणि दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. बरोबर. खरं तर शरद शेळकेंनी काय मांडलं, जो वस्तुस्थिती आहे. तुम्ही शरद शेळकेंना जो जसं तात्या म्हणतात 2 किलोमीटरवर सुतगिरणी, मला वाटतंय आपण ज्या स्टुडिओमध्ये बसलो इथून एक अर्धा किलोमीटर सुद्धा नसेल शरद शेळकेंचं घर आहे. बरोबर. आपण त्यांनाच ते चांगल्या पद्धतीने विचारू शकतो, ते सांगतील त्यामध्ये. यांनी फक्त पुरोगामिपणाचा मुर्का पांघरलाय. यांची भाषणशैली बदललेली आहे, हे खाल्ल्या पातळीला पूर्ण चाललेलं आहे. आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची आहे. एका बाजूला कामगारांचे पगार द्यायला यांच्याकडे पैसे, एका बाजूला ही सुतगिरणी डबघाईला आलेले, बंद पडलेले आहे. तात्या सांगतायत की राज्यातील 80-90% संस्था बंद आहे सुतगिरण्या. तुम्हाला वेळ असेल तर इथला कार्यक्रम संपल्यानंतर आपण पतंगराव कदम साहेबांची सुतगिरण बघून येऊ. बरोबर. पण आपण माझा नेमका हा मुद्दा आहे की गेल्या म्हणजे आता इलेक्शनच्या काळामध्ये सुतगिरणीवरती काका गटाकडून आरोप व्हायला लागले. गेल्या 5-10 वर्षामध्ये तुम्ही सुतगिरणीवर बोलायला नाहीत आणि रोहित पाटील गटाकडून तुमच्या कारखान्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची वाच्यता झालेली. यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, रोहित पाटील गटाला संजय काकांच्या सहकारी साखर कारखान्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारखाना बंद पडला म्हणून तुम्ही सुतगिरणीवर बोलत नव्हता. सांगतो साहेब, बंद पडला म्हणून बोलण्याचा ह्यांना नैतिक अधिकार नाही.
हा कारखाना कुणाच्या काळात बंद पडला? अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असणारा सहकारी साखर कारखाना, स्वर्गीय दिनकर आबांनी हे रोपटं लावलं, नावारोपाला आणलं, कर्जातून नील केलं, त्यामध्ये तुम्ही हात मिळवणी करून शेजारच्या तालुक्यातील नेते आणि तुम्ही राज्यात मंत्रीपद भोगणारी माणसं त्या कारखान्यामध्ये तात्या तुम्हाला न कळणे तर तुम्ही लहान नाही, कळतंय, जनता तरी तुमच्या पुढची आहे, सगळं समजतं. तर माझं सांगणं असं आहे की त्यांना घेऊन तुम्ही ही हात मिळवणी केली, तो कारखाना कर्जाच्या खाईमध्ये घातला. हा कारखाना हुतात्मा पॅटर्न जो आपला वाळव्याला सहकारी साखर कारखाना नागनाथांना नायकोडी साहेबांचा, त्या कारखान्याची प्रतिकृती करतो तसा तो कारखाना चालवतो म्हणून तुम्ही ताब्यात घेतला, देव माणसाला त्यामधून पायउतार केलं आणि तो कारखाना तुम्ही बंद पाडला. यामध्ये त्यांनी किती घोटाळे, कारखाना आबानी बंद पडला, 100% आबानी बंद पडला आणि त्याचे साक्षीदार तात्या सुद्धा आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हा कारखाना नील झालेला, कर्जातून नील झालेला कारखाना पुन्हा कर्जात गेला. त्यानंतर हा कारखाना संजय काकांनी चालवायचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो कारखाना चालवत असताना एनडी पाटील साहेबांसारख्या अतिशय मोठ्या माणसाला यामध्ये यांनी बी पार्टी म्हणून उतरवलं. बरोबर. आणि हा कारखाना कसा बंद राहील का? तर संजय काका पुन्हा तालुक्यामध्ये पाय रोवायला लागले, त्यांच्या पाठीमागे लोकांचा रेटा वाढायला लागलाय, त्यांचं राजकारण संपतंय की काय अशी भीती यांना वाटायला लागल्यामुळं यांनी एनडी पाटील साहेब सारख्या माणसाला त्यामध्ये उतरवलं. त्यांनी निकराचा लढा त्यामध्ये दिला. हा कारखाना पुन्हा पर्यायानं बंद पडला. म्हणजे एनडी पाटलांचं आंदोलन हे मॅनेज आंदोलन होतं. 100% गेलेल्या माणसाबद्दल दोन्ही माणसं गेले. माझा दुसरा प्रश्न परत तोच आहे, साहेब गेले तर आराराबाई गेले, दोन्ही गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, पण जी घडलेली सत्य परिस्थिती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे. चुकीचा इतिहास अगदी अलीकडे झालेली शेतकऱ्यांची आंदोलन, अगदी स्वाभिमानाने ती आंदोलन केलेली होती, ते सुद्धा मॅनेज होते असं म्हणायचं. यामध्ये साखर कारखाना चालू केला, त्यामध्ये काही गळीत झालं आणि शेतकऱ्यांची देणी देणं थांबलं, बँकाने अडचणी केल्या. पण मी तुम्हाला एक सांगेन, तुम्ही याच कारखान्यावर बोलता, या राज्यामधील म्हणून मी जिल्ह्यामधील नाही, राज्यामधील एकमेव कारखानदार आहे संजय काका की त्यांनी व्याजासकट, ते काय त्यांनी उपकार केला नाही, शेतकरी अडचणीत आले होते, शेतकऱ्यांचं शेतीवरचं पोट आहे, त्यांना व्याजासकट पैसे त्यांनी परत केले. ज्या विशाल पाटलांचं कालच्या लोकसभेला तात्यांच्या नेत्यानं काम केलं, चुकीच बोलतो त्या माणसानं तात्या तुमच्या वेळेस बोला, त्या माणसानं जी ऊस बिलं दिली नाही त्याच्यावर कधी यांनी ब्रशब्द काढला का? त्याचा कसा काय तुम्ही प्रचार करता? तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची ते बिलं दे नाही, म्हणजे फक्त दुतोंडी भांडवलासारखं. पण केवळ विशाल पाटील यांच्या कारखान्याबद्दल नाही, तुम्ही काकांच्या कारखान्याबद्दल सुद्धा बरेच शब्द काढायला नाही. काढतोय ना, आता सांगता त्यांनी हिस्ट्री सांगितली. आता सांगताय एवढी मोठी शेतकऱ्यांची आंदोलन झाली, नको दिली पाहिजे. त्यांचा प्रश्न कसा आहे, दिनकर आबांनी चांगला कारखाना चालवला, आराराबांनी बंद पडला. आराराबा चेअरमन केवळ कितीतरी थोडे महिने होते. त्यानंतर ज्यावेळेला आराराबा पाय उतार झाले, चांगल्या पद्धतीने कारखाना चालू होता. पतंगराव कदमांचे कार्यकर्ते राम उगळ्यांच्या हातात कारखाना, त्यानंतर पतंगराव कदम साहेब त्यांच्या हातात दिला. मग तुम्हाला म्हणायचं हा कारखाना बंद पडला, तुमचं मत आहे का? ते सुद्धा मला बोला तात्या, तुम्ही मध्ये बोलताय. आबा उतरल्यानंतर कितीतरी वर्षे कारखाना मला नाव पाहिजे होतं, त्यानंतर खाली जात कारखाना का बंद पडला, ठीक आहे, बंद पडला, आमचा हस्तक्षेप आज टाकायचा नव्हता. त्यानंतर कुणी कारखाना घेतला तिथे जाऊन, कितीचा कारखाना कितीला घेतला, घेणाऱ्यांनी मतदारांचा त्या सभासदांवर विचार केला का? सभासदांनी ज्या सभासदांनी स्वतःच्या घरातलं दागिने विकून शेअर्स घेतला, जे स्वर्गीय दिनकर आबांनी ते मंदिर उभा केलं, मला मान्य आहे, कुठंतरी संघर्ष होतो म्हणजे आबा बाजूला झाले, हा जो कारखाना सुरू झाला. त्यानंतर सभासदांचा विचार किती या नेत्याने केला, 10 वर्ष खासदार होते, आपण एक रोपटे घेतोय, कितीला घेतला, पण ते घेऊन पुन्हा विकायचा, का विकायला तो कारखाना घेतला याचा. मला विचारायचं की काय म्हणायचं आहे, माझा विषय मला विषय संपत आहे, माझा विषय. हा कारखाना तुम्ही घेतला, दिनकर आबा तुमचे चुलते होते, स्वर्गीय दिनकर आबाजी चुलते होते, चुलत्याचं मंदिर चांगलं चालवायचं का मशीन उपसायच्या दुसरीत न्यायचं, किमान सभासदा विचार करायला पाहिजे होता. दिनकराबा खवळले होते पराभव झाल्या, मी सभासदाचाच कारखाना ठेवणार, तर दिनकराबाच्या विरोधात कोण काय करतो ही लोकांचा गोंधळ होऊ शकतो की कारखाना कोणाचा. एक गोष्ट सांगायची, तात्यांनी अतिशय चांगला इतिहास सांगितला की आबांनी कारखाना अडचणीत आलाय, येतोय म्हटल्यानंतर कारखाना सोडला. अडचणीत आणला कोणी? तात्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट आली की पतंगराव कदम साहेब, राम उगळे साहेब, हे कोण होते? इतिहास आहे, हे कोण होते? इतिहास आहे. 1-2 मिनिटं, हे कोण होते? हे यांचे मित्रपरिवार त्या काळातला. पतंगराव कदम साहेब आराराबांना माझा लहान भाऊ म्हणायचे.
आज त्या गेल्यानंतर तात्यासारख्या अध्यक्षांनी त्यांच्यावर दोष देणं मी आरोप नाही किती केला. पण योग्य आहे. तुम्ही की आता, मतदार बंद पाडला कोणी? तुम्हीच विश्वजित स्वतःला कदम मतदार साहेब लावला विश्वजित होता. कदम साहेब त्यामध्ये विचार करतील की ही माणसं मदत केलेल्या माणसाला कशा पद्धतीनं बाजूला करतात आणि त्यांना कसे दोषी देतात. ते मका प्रकल्प जो बलगवड्याच्या माळाला होणार होता त्या मका प्रकल्पासाठी 2,000 रुपये प्रमाणे तुम्ही तालुक्यामध्ये फिरून शेअर्स जमा केले. ते पैसे कुणाच्या नावावर आहेत? ते त्या सभासदांना तुम्ही किती न्याय दिला? जर तुम्ही संजय काकांनी जी गोष्ट अवसानात निघाल्या ती गोष्ट माझ्या चुलत्यानं उभा केलेली गोष्ट मला आहे. अगदी थोडक्यात काही शब्दात सांगा, गेल्या 10 वर्षात तुम्ही सूतगिरणीवर का नाही बोललात? आमचा तो पिंड नाही. एखाद्यानं उभा केलेल्या संस्थेमध्ये जावं, ढवळाढवळ करावी जशी त्यांच्या नेत्याने केली तसं आमच्या नेत्याला ती सवय नाही. त्यांनी त्यामध्ये जर एखादी गोष्ट चांगली ठीक आहे, ठीक आहे, पण तुम्ही बोलायला नाही, तुम्ही कुठली भूमिका घेतली नव्हती. आणि तात्या माझा तो प्रश्न आहे की अगदी अलीकडे या 1-1.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची एवढी मोठी आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय होती. राष्ट्रवादीकडून किंवा रोहित पाटील गटाकडून, सुमनताईंच्याकडून एकही स्टेटमेंट त्या आंदोलनाच्या वरती नव्हतं. कुठल्या आंदोलनावरती? शेतकऱ्यांची आंदोलनं झाली तासगाव कारखान्यावर. आता विषय असा आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय महेशजी खराडे साहेब यांच्याकडं प्रकर्षानं त्या कारखान्याबद्दल तक्रारी येत होत्या. किंबहुना मगाच त्यांनी सांगितलं, तुम्ही मला अडवलं, तो विषय कट केला. बाबा लोकांसाठी व्याजानं पैसे दिले, अमुक तुम्ही कधी दिले? आंदोलन झाल्यावर, तुम्हाला एकेरी बोलल्यावर दिले. ह्याच्या अगोदर ज्या वेळेला पण भूमिका कोणी घेतली ते सगळं स्वाभिमानीचं श्रेय. त्यानंतर तुम्ही बिलं दिली लोकांची, व्याजाचे दिली, काय दिली मला माहित नाही. पण तुम्ही इथले स्टँडिंग आमदार होता, शिवाय विरोधक, प्रबळ विरोधक म्हणून तुमची काहीच भूमिका नव्हती. सुद्धा महेश खराडे ज्या पद्धतीनं आंदोलन करत होते, एका आंदोलनासाठी पाठिंबा त्याला मी सुद्धा होतो त्याचे कारण. त्याला ज्योतिराव माप्पा सगळी त्यात होते. आम्ही एकच माझा होती बोलणं झालं मध्येच द्यायचं, मला पण बोल द्या ना. तुम्ही 3 मिनिटं बोलताय, मी 1 मिनिटं बोलतोय, चालूच आहे. महेश खराड्यांच्या त्या काळातल्या, ऐका, त्या काळातल्या महेश खराड्यांच्या कितीतरी मुलाखती आपल्याकडे सडेतोड न्यूज वरती आहेत, प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत. त्यांनी स्वतः सांगितले की आमदार गटाकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली जाते. एक लढव आता महेश खराडेने आम्हाला पाठिंबा दिलाय. पण तिकडून काही स्टेटमेंट येत आहेत की हा पाठिंबा स्वाभिमानीचा नाही असाही आरोप होतोय. तो वैयक्तिक महेश खराड्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी जी आंदोलनं केली निर्भीडपणे केली, कुठल्याही दबावाला न पडता केली आणि त्यांच्या आंदोलनाचा ज्यांच्या विरोधात आंदोलन केला त्यांना नामोहरण करून बिलं द्या लावली त्यांनी. कसलंही बरं तो महेश हा मला द्या लावल्या, चांगलं काम होतं. मी स्वतः तालुका अध्यक्ष म्हणून त्यांच्या 1-2 ह्याला गेलो होतो, विचार करायला विश्वास पाटील आलते का नाही. मला रोहित दादा किंवा सुमन वहिनीने सांगितल्याशिवाय मी गेलो का त्याला. तुम्ही जो माझा विषय घेताय ना बाबा की कारखान्या बाबतीत तुम्ही संजयकडे पाठिंबा देताय, पण हे बऱ्यापैकी असा काही विषय नाही. मला वाटतं याच्यामधून महेश खराडेंनी आंदोलन केलं आणि त्यामुळे संजय काकांनी पैसे दिले. आता महेश खराडेंचा चालवता बोलवता धनी कोण हे त्यांच्या माध्यमातून कोण आहे? हे स्वतः आहेत. ते स्वतःच महेश खराडेंचा चालवता बोलवता धनी हे राष्ट्रवादीचा इथला त्या काळातला गट आहे. त्याच्याबरोबर महेश खराडेंना आंदोलन करायला सांगित राहतात महेश खराडे. 2014चं बिल विशालदादांनी दिलेलं नाही कारखान्यात. बरोबर. मला सांगा, सांगलीतून निघाल्यानंतर वसंतदादा साखर कारखाना किती अंतरावर आहे? गेले ना ते, गेले अंतरावर आहे. मग तुम्ही नौटंकी करणं सगळ्याला जमतं. तुम्ही अशाच पद्धतीने त्याच्याकडं गेट फोडलं ना, गेट फोडलं, त्याला बोलला, त्याच्यावर भाषण केली, दिली का बिलं? दिली नाही. जिल्ह्यात अशा अनेक कारखाने, मग काय कडेगाव तालुक्यात असतील, काय अन्य तालुक्यात आहे, इथं कवठेमंकाळ तालुक्यात एक कारखाना आहे. यांनी बिल तुम्हाला नाही दिसलं? ते नाही त्यांच्या गावांनी दिसल्या. इथं फक्त प्री प्लॅन्ड संजय काका जिल्हाभर फिरतायत, संजय काकांची घोडदौड वाढल्या आणि जिल्हा काबीज करतायत ते असं म्हटल्यानंतर यांनी ते भूत तयार केलं. काय हो, संजय काकांनी कारखान्याची बिलं म्हणता येते की व्याजासकट दिली? दिली ना. या दोन्ही विषयावर एकच सरळ मध्ये एक सायलंट अर्थ असा निघतोय की यांनी सरळ मान्य केले की आम्ही सूतगिरणीवरती काही बोललो नाही आणि त्यांनी सांगितलं तुमचा तो पिंड नाही. हे कारखान्यावरती यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. कारखाना म्हणून हे बोलले नाही. कारखाना बंद पाडायला. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सध्या विधानसभेची निवडणूक चालू आहे, काही दिवसांवर खरं तर ही निवडणूक राहिलेली आहे. माझा तो प्रश्न आपल्याला आहे की या ठिकाणी काकांच्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं की आबांनी माझा केसानं गळा कापला. त्या वक्तव्याचा प्रभाव मतदानावर पडणार की रोहित पाटलांच्या बाजूने पैसे वाटपाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा प्रभाव पडणार? प्रभाव कशाचा पडणार? दोन्ही गोष्टीचा प्रभाव पडणार. अजितदादा हा माणूस राज्याचं नेतृत्व करणार माणूस.
ज्या माणसानं म्हणजे आता मगाशी एक गोष्ट ह्यांच्या बोलण्यातून आली की बाबा कारखान्या बाबतीत पतंगराव कदम, आता चुकलं म्हटलं की अजितदादा. काय चुकलं अजितदादाचं? ज्या माणसानं एवढी मदत केली, गरीब घरातला पोरगा म्हणून तुम्हाला राज्याचं नेतृत्व दिलं, त्या माणसाची ओपन इन्क्वायरी लावावी. लावण्याबद्दल नाही, चुकीचे असतील तर त्याला प्रायश्चित्त घडलं पाहिजे. हा विषय मुख्यमंत्र्याचा असताना त्या काळातले मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्यापर्यंत ती फाईल जाऊ दिली नाही. ती फाईल ह्यांच्या लेवलवर सही करून यांनी खाली त्याची चौकशी लावली. का दुःख वाटणार नाही त्या माणसाला? आणि अजितदादा म्हणले की आबाने माझा केसानं गळा कापला, एवढा मुद्दा धरून तुम्ही अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करता. तुम्हाला त्यांच्या भाषणातलं पितृत्व कळलं नाही? सुप्रियाचं लग्न मी ठरवलं, सुप्रियाच्या लग्नामध्ये मंडपामध्ये नमस्कार करत बाप म्हणून, वरबाप म्हणून की बाबा ह्या लग्नाचा मालक म्हणून मी उभा राहिलो. पण म्हणून आबांनी त्या प्रकरणाची चौकशी लावायची नाही असं आहे का? असं आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, जी चुकीची गोष्ट आहे त्याच्यावर हे झालं. आबांनी चुकीची गोष्ट आहे म्हणून चौकशी लावलेली नाही. ती कसं काय तुम्हाला कसं? जयंत पाटील साहेबांची लॉटरीमध्ये चौकशी लावली, छगन भुजबळांची पाठीमागच्या काळात चौकशी लावली. आपल्या पेक्षा आपल्या पक्षातला कोणतरी मोठा होतोय त्याची छबी बिघडवायची, त्याला नामोहराम करायचं, लोकांच्या नजरेतून तो उतरला पाहिजे, ह्याच्यासाठी केलेलं हे षडयंत्र होतं. चुकीच यामध्ये काही नाही. आता गेलेल्या माणसाविषयी बोलायचं नाही, पण आबा किती दुखले बोलायचं तुम्ही चुका काय नेतृत्व होतं हे सगळ्या महाराष्ट्र. ठीक आहे. एक मुद्दा, दोन गोष्टी मी तुम्हाला आपण विचारल्या की हा बोला. आबा स्वर्गीय आबांचं काम सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आबाने हिने सांगावं काय केलं काय नाही याचा भाग नाहीये. आबा अत्यंत स्वच्छ, त्यांच्या ह्याच्यात झालेली मंत्रिपदामध्ये त्यांनी कामं केलेली. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आबाने प्रामाणिकपणाने या गोष्टीची चौकशी लावली. ऐका, मी बोलतो त्या मुद्द्यावर चाललोय, काय गडबड नाही ना विक्रम. तर विषय असा आहे, ती जी बोलताय त्याला मला उत्तर एकेका वाक्यात देतो, ती 4-4 वाक्य एक वाक्यात उत्तर देतो. स्वर्गीय आर्या आबांचं काम महाराष्ट्राला माहिती आहे. एक मुद्दा खरा का, ज्या वेळेला आबा राजकारणात आली त्यावेळेला पवार साहेबांच्या विचारांना आज टाकाय मरेपर्यंत आबाने अजितदादा असतील, पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांच्या विचाराशी कधी त्यांनी फारकत घेतली नाही. ह्याचं कारण असं, स्वच्छ कारभार करत असताना कारभार बंदी असेल, पोलीस भरती असेल, इतर भरती प्रक्रिया असेल, अत्यंत धुतल्या तांदळासारखा गोर गरीबाच्या घरातलं पोरगं पोलीस झालं, ते आबांच्यामुळे झालं केवळ. हे मी म्हणत नाही, विरोधक म्हणताय, चांगलं काम करते, चांगलं सगळे म्हणतात. असा माणूस जर एखादी फाईल आली भ्रष्टाचाराची, मग ते अजितदादाची असेल, अन्य कुणाची असेल, समोर आल्यानंतर त्या माणसानं काय करावं? आबाचं जर नेतृत्व तुम्ही बघितलं, आबांची भूमिका बरोबर होती म्हणायचं. पण माझा प्रश्न आपण एक होता की कुठल्या गोष्टीचा प्रभाव मतदारांच्यावर पडेल? केसानं गळा कापणे या वक्तव्याचा पडेल का रोहित पाटलांच्याकडून एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरती बोला? हा झाला अजितदादांचा विषय. अजितदादांनी तुम्ही आता व्हिडिओवर बोलताय ना, अजितदादांनी जे चांगलं केलं ते विसरून तुम्ही फक्त खोटी सहानुभूती, तुमचं राजकारणच आतापर्यंत असं आहे की फक्त सहानुभूतीवर. आबांच्यावर एका बाजूला म्हणतात तुम्ही आरोप करू नका, आपली वेळ थोडी संपत आली, अर्ध्या मिनिटात संपवतो. आबांच्यावर एका बाजूला म्हणतात तुम्ही टीका करता, आबांना चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणता. मग आबांच्यावर टीका का होणार नाही? 10 वर्षापूर्वी केलेल्या आबांच्या नावानं तुम्ही मत मागत फिरता. 10 वर्षात का त्यानं सुचलं नाही? यामध्ये ही जी चूक मान्य मला एका वाक्यात सांगा की अजित पवारांच्या वक्तव्याचा मतदारांच्यावर प्रभाव पडणार का त्या व्हिडिओचा प्रभाव? यामध्ये हा व्हिडिओ एका बाजूला तुम्ही सांगता तुम्ही सुसंस्कृत आहे, शाहू फुले आंबेडकरांना घेऊन चालता, आणि आबांचं नाव घेता तुम्ही. जाहीरपणानं सांगतो की आबा स्वच्छ प्रतिमे, मग त्यांचा येतो आबा स्वच्छ प्रतिमे, राज्याला माहिती आहे, दुसऱ्या कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आणि आबाचा पोरगा फराळा बरोबर 3000 रुपये वाटतो. दुसरं ही गोष्ट पहिल्यांदा सांगितलं जातं तो माझा कार्यकर्ता नाही, त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सांगितलं जातं तो दुधाची बिलं वाटतोय, ते बी जरा चुकीचं वाटते असं म्हटल्यानंतर वाटतंय. सांगितलं जातं की वर्षाला तो फराळ वाटतो. ठीक आहे, तथ्य काय व्हिडिओ मध्ये? तथ्य काय? एकदम चुकीचं आहे, हे बदनाम करायला डाव आहे. कार्यकर्ता तुमचाच होता. कार्यकर्ता का एक सांगतो का तुम्हाला, ऐकून घ्या. हा कार्यकर्ता 7.5 वर्षापूर्वी आमच्या नगरपालिकेला उभा राहिला होता. अगदी तो पराभूत झाल्यानंतर आज ताकायत आमच्या ऑफिसला मी अध्यक्ष 5 वर्षात कुठे दिसत नव्हता कधी. आमच्या ऑफिस आहे तिथं सीसीटीव्ही आहे. आता या इलेक्शनच्या बाबतीत येईल जाईल तो भाग वेगळा, कोण येईल त्याला आपण आढळून नसतो, कुठलाही कार्यकर्ता येतो जातो, लक्षात ठेवा. 5 वर्ष आमच्या संपर्कात नसणारा कोणाचा कार्यकर्ता आहे मग सध्या? नाही, आमचा होता म्हणतोय, त्यानंतर आलेला नाही. म्हणजे आता नाही का पक्षात होता, काय होता
हे आय डोंट नो. त्यांनी जाणीवपूर्वक रोहित पाटलांचं नाव घेतलं असेलही 2 मिनिटं आता एक सांग असेलही आणि हे सिद्ध होईल. ऐका, तपास यंत्रणेमध्ये आता रोहित दादा पाटलांनी सांगितलेलं आहे या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. नेमकं षडयंत्र कुणाचं आहे हे बघितलं पाहिजे. 100% तपासून बघितलं पाहिजे आणि 100% ह्यांचंही असू शकतं ते एक षडयंत्र. गोष्ट मला सांगायची एक गोष्ट मला सांगायचं. परवा मागल्या 10 दिवसापूर्वी तात्यान मी IBN लोकमतच्या डिबेटला होतो आणि या डिबेटमध्ये जो कार्यकर्ता पैसे वाटतो तो तात्याच्या बाजूला थोड्या बाजूला उभा राहून रोहित दादाच्या विजयाच्या घोषणा देत होता. 2 मिनिटं रोहित दादाच्या विजयाच्या घोषणा देत होता. संजय काकामध्ये आणि रोहित पाटलांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या बाबतीत एकच फरक आहे. संजय काकाच्या पीएला कवटेमंकाळमध्ये मारहाण झाली म्हणून संजय काकांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्याचा जाब विचारला. काही गोष्टी चुकीच्या झाल्या. 2 मिनिटं उत्तर घ्या. आणि त्यामध्ये ऐका यामध्ये त्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाब विचारला. थोडं चुकीचं दिसल्यानंतर त्याला 2 मुस्कारात मारले. हे कबूल केलं. कार्यकर्ता चुकला. ऐका, तुम्हाला मान्य आहे? हो मान्य. नेत्यांनी मान्य केलं की तो चुकीचं बोलतोय, चुकीचं वागला, त्याला शिक्षा झाली पाहिजे. एका बाजूला तुमच्या राजकारणाचा कुणाला मारहाण केली? जो काही तिथला कार्यकर्ता होता त्यानं आमच्या पीएला काकांच्या मारहाण केली म्हणून. आता एका म्हणून स्वतः काकांनी काकांनी स्वतः मारहाण केली. ठीक आहे, त्यांनी स्वतः मुलाखतीमध्ये सांगितले. माझं मत असं आहे, एका बाजूला एक नेता आहे कार्यकर्त्यासाठी जीवाची ढाल करून जाणारा आणि दुसऱ्या बाजूला एक नेता आहे की त्यांचा स्वतःचा कार्यकर्ता त्यांच्यासाठी पैसे वाटत असताना त्याला पोरकं केलं जातंय. मला या डिबेटच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करायची, बाबांनो हा नेता तुम्हाला एक दिवशी रस्त्यावर नाही, तुम्ही अजिबात करू नका. कुणी कुणाला रस्त्यावर आणलंय हा थोडक्यात घेऊया. काही प्रश्न राहिलेले आहेत, उत्तर दिलं पाहिजे. मला एक सांगा तात्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते का सोडून चाललेत? म्हणजे बातम्या येत आहेत, सोडून चालले सोशल मीडियावर दिसतंय. तसं होत नाही. ते कार्यकर्ते नक्की तुमचेच कार्यकर्ते चालले हे तरी खरं आहे? आमचा कार्यकर्ता सोडून चाललेला नाही. जो आबांच्या विचारावर, वहिनींच्या कामावर प्रेम करणारा, रोहित दादाच्या यंत्रावर प्रेम करणारा तो कार्यकर्ता कुठेही जाणार. जे गेलेले ते प्रेम करत नाही. अहो करत नाही असं नाही, आमच्यात नव्हतेच ते, जातील कुठं? कधीच नव्हते तुमच्यात. दुसरा विषय, जनता ही पूर्णपणे रोहित दादावर प्रेम करते. उद्या 23 तारखेला करेल. कशाला हातच्या काकणा आरशा कसायला पाहिजे? अत्यंत लोकाभिमुख काम आहे. वर्ग 7 तुम्ही प्रश्न विचारला मला माहिती. गेली 7 वर्ष लोकात आहे, लोकांची कामं करतोय. तुमच्या गावात तर किती वेळा तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक गावात जाऊन लोकांची कामं जाणून घेणं. मला एक सांगा विक्रांतराव, कुठले राजकीय या लोकशाहीमध्ये कुठला नेता तुझं काय काम आहे म्हणून गेलाय का आजपर्यंत? आपण जातोय, मंत्री असतील, आमदार असतील, साहेब आमचे काम आहे, मंत्री आमचे काम आहे. पण हा रोहित दादा एकमेव महाराष्ट्राचं नेतृत्व आहे जो कर्तव्य यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक गावात 4-4 तास काढून, ज्या गावात 4थ्या गावात शेवटच्या जाईल तिथं मुक्काम केलाय मंदिरात. जी कार्यकर्ते आणून ती भाजी भाकरी खाऊन तिथे प्रश्न समजावून घेतले. अशी पद्धत सांगा मला नाही. याच्यावर थोडं मला कुठे सांगा मला ही पद्धत. अगदी थोडक्यात कर्तव्य यात्रा काढायच्या, नौटंकी करायची, ह्याला नौटंकी. संजय काकांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचं. मला सांगा, या तालुक्यामध्ये तुमचाही जन्म ह्या तालुक्यातलाच आहे, बरोबर? आराराबा राज्यात मोठ्या पदावर होते का संजय काका मोठ्या पदावर होते? ज्या संजय काकांनी टेंबू, अर्पण, मी या दोन्ही विषय या कामांसाठी तो विषय आहे जीवाची बाजी लावली. राजकीय राजकारण मी तुम्हाला अनेक सांगतो, हे म्हणतात पण एवढा ऐका, हे म्हणतात की संजय काकांनी काम केलंय म्हणून संजय काकांचा पराभव झाला. बरोबर. मी जाणीवपूर्वक सांगणारा माणूस आहे. ऐकून घ्यायची मानसिकता. 4-5 महिन्यापूर्वी जो दुष्काळ होता तो आपण बघितला, बरोबर? आपल्या तालुक्याला येणारं जे हक्काचं जिल्ह्याला येणारं पाणी होतं ते एका मंत्र्यांच्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये अडलं होतं. त्याच्यावर संजय काकांनी प्रेस घेतली ही मान्य. त्यावेळेस तुम्ही कुठे गेलता? आणि त्याचा राग धरून काही मंडळींनी विरोधात काम केलं. त्याचा फटका संजय काकाच्या पराभवात झाला. संजय काका हरले ह्याचं अजिबात दुःख नाही. संजय काका हरले याचं दुःख नाही. फक्त संजय काका ज्यांच्यासाठी हरले त्यांनी जी दाखवलेली कृतज्ञता आहे ती फार चुकीची आहे. तुम्ही ह्या तालुक्यामध्ये पाणी येत असताना तुम्ही टेंबू, अर्पण, म्हैसाळ हा कुठला किती सालचा विषय आहे? ऐका, काकांनी कामं केलेली आहेत, रोहित पाटलांनी कामं केलेली आहेत, दोघांचंही म्हणणं आहे. मग मला सांगा, तुम्हाला पहिला प्रश्न, काकांची मुलगी कधी पूर्वी प्रचारात कधी कशामध्ये दिसत नव्हती. काकांची मुलगी प्रचारामध्ये, काकांची पत्नी प्रचारामध्ये, स्वतः प्रभाकर बाबा त्यांचा मुलगा प्रचारामध्ये, अख्खा घरदार प्रचाराला लागले. रोहित पाटलांची दास्ती घेतली का काय? यामध्ये कुणाची दास्ती घ्यायची गरज नाही. यामध्ये तुम्हाला सांगतो, जसं तात्याने सांगितलं हातच्या काकणाला आरसा नको, तात्या आरसा बी घ्या, काकण बी घ्या. 23 तारीख समोर आला, त्या दिवशी पळ काढू नका. दुसरं,
संजय काकांची कन्या प्रचारात नव्हती असं नाही. लोकसभेलाही त्यांनी प्रचार केला. त्यांनी 2019च्या लोकसभेलाही प्रचार केलाय. पाठीमागचे फुटेज वाटले तर मी तुम्हाला देतो. राजकीय पिंड असणार त्यांनी दास्ती घेतलेली नाही. काय दास्ती घ्यायचं माझा आता तुम्हाला ठीक आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. रोहित पाटील राज्याची तुमच्या पक्षाचे खरं तर स्टार प्रचारक आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून ते मतदारसंघामध्ये अडकून पडलेले आहेत. दुसरी गोष्ट 2 दिवसात शरद पवारांची सभा आहे. हे सभा घ्यायचं कारण काय? आमदारकी अडचणीत वाटते का? शरद पवार साहेबांच्या सभा महाराष्ट्रात किती आहेत आकडे काढून बघा. केवळ महाराष्ट्रात फक्त तासगाव कवटेमंकाळमध्ये साहेबांनी सभा दिलेली नाही. साहेबांनी प्रत्येक ठिकाणी दिलेली. पण रोहित पाटील स्वतः राज्यभर आता फिरत नाहीत म्हणजे आता संजय काका समोर आहेत. पारंपरिक म्हणजे आमदारकी अडचणीत वाटते. अडचणीत नाही. संजय काकाचा पराभव किती होणार हे सांगतो मी उठून. मी अभ्यास कितीच लीड वाटतं तुम्हाला? 1997 पासून राजकारणात समाजकारण कितीच लीड वाटतं रोहित पाटलांचं? आणि हेही सांगतो मी, संजय काकांचा लाखाच्या वरनं पराभव होणार म्हणून मीच 15 दिवसात 10 दिवसात सांगितलं होतं. पण रोहित दादा किती मतांनी निवडून येतील असं वाटतं? रोहित दादा किती मतांनी निवडून येतील असं वाटतं? 30,000 मतांना रोहित दादा निवडून येतील. काकांचं लीड किती वाटतं तुम्हाला? आज तुम्हाला मी सांगतो काकांचं लीड किती वाटतं? त्या साक्षीदार राहील. काका हे जवळजवळ 21 ते 25,000 मताच्या फरक. मला ते मोठं बोलायला जमत नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. मला सांगा हे कुठनं तेवढंशी गोष्ट नाही. लोकांच्या मत समजून घ्या की तुम्ही ऐका. तुम्हाला सांगतो, लोकांच्या तुम्ही असता तर ही प्रतिक्रिया तुम्ही दिली असती. तुमचा कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष तुमच्या तळी उचलल्या ते तुम्हाला सोडून गेल्यानंतर म्हणतात ते माझे कार्यकर्ते ना. तुम्हाला किती लीड वाटतं? लीड किती वाटतं? 20 ते 25,000 मताला. तुमचं लीड 30,000. अर्थात लीड बऱ्यापैकी दोघांचं समान आहे. आता एक शेवटचा प्रश्न, मी शेवटपर्यंत एक प्रश्न तुम्हाला दोघांना विचारला की काकांनी काही कामं केली किंवा रोहित पाटलांनी काय केले. रोहित दादांची किंवा काकांच्या कामांच्यावर आपण चर्चा नाही करायची. माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपला भाग द्राक्ष बागायतदारांचा भाग म्हणून ओळखला जातो. आबांच्याकडे 1990 पासून आमदारकी आहेत. त्याच्यानंतर सुमनताई आमदार झाल्या, त्याच्यानंतर रोहितदादा आमदार झाले. द्राक्षाचं मोठं हब या तालुक्यात का होऊ शकलं नाही? द्राक्ष बागांना कुऱ्हाडी लावायची लोकांची का वेळ येते? खरंच द्राक्ष बागायतदार समाधानी आहे का? निश्चितपणानं सांगू शकतो, कुणी सांगू शकते द्राक्ष बागायतदार इथला समाधानी नाही. जबाबदार केवळ एखाद्या नेत्याला घेऊन चालत नाही का? नाही, मी त्यांच्याकडे तो प्रश्न घेऊन जाणार आहे. हा, पण तुम्ही मला सांगा की एवढ्या वर्षी आमदारकी असताना, राज्यातलं 2 नंबरचं खातं मंत्रिपद असताना सुद्धा तासगाव मध्ये द्राक्षाचा हब का नाही होऊ शकलं, किंवा व्यापाऱ्यांच्यावर एक मोठा तोडगा नाही का काढू शकला? लोकांच्या समोर तासगाव कवटेमंकाळचा दुष्काळ हा भाग होता. आबांनी पैसे, पण दुष्काळामध्ये ज्यांनी बागा चांगल्या पिकवल्या. सांगतो नाही, ऐका, टँकर चालू होते विक्रांतराव, तुमच्या गावात टँकर चालू होते. माझा तो प्रश्न नाही, ऐका ते सांगतोय मी. काम काय केले हब का होऊ शकलं नाही? पाणी आणून तारपळ असेल, टाकारे असेल, टेम्पो असेल, म्हैसाळ असेल, त्या भागाला पाणी देऊन शेतकरी समृद्ध करणं त्यांच्या. ऐका, हब कधी काढायचा असतो? द्राक्षाचं क्षेत्र वाढलं पाहिजे. बरोबर. दोन्ही तासगाव कोट्यामध्ये द्राक्ष झालं पाहिजे. परिसर आटपाडी तालुका असेल. मला एक प्रश्न येतो इथं जेव्हा द्राक्ष चांगलं होईल त्यानंतर द्राक्ष हब किंवा द्राक्षाचे सौदे किंवा द्राक्षाच्या आपल्या मार्केटची सोय करणं यासाठी मला थोडी स्ट्रक्चरल चर्चा करायची या विषयावर. राजू शेट्टींनी ऊस दरासाठी आंदोलन केलं म्हणून महाराष्ट्रातला सगळा शेतकरी, अगदी प्रत्येक पक्षामध्ये असला तरी तो ऊस उत्पादक शेतकरी सांगतो की राजू शेट्टींच्यामुळे ऊसाला दर मिळाला. या ठिकाणी व्यापारी काही गंडवून जातात. दरवर्षी तो प्रकार चालू आहे. त्याच्यानंतर द्राक्ष हा विषय हमीभाव याच्यामध्ये नाही, हा म्हणजे पीकच ह्या हमीभावामध्ये नाही. याच्यासाठी आबांनी आमदार असताना, सुमनताईंनी आमदार असताना किती वेळा सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केला? द्राक्षाच्या बाबतीत, दराच्या बाबतीत काही गोष्टी अशा होत्या की कम्प्लिटली किंवा मार्केट, आपण जसं बेदाण्याचा दर किंवा इतर दर मार्केट कमिटीचा फ्लॅश आउट होता किंवा ती एक पद्धत आहे. तशी द्राक्षाची प्रत्येक शेतकरी हा बांधील नव्हता. तो येईल त्या दराला विकत होता. मी आज एक्सपोर्ट केला, एक्सपोर्टची द्राक्ष मी विकत होतो कितीला? तर 400 रुपयाला पेटी विकत होतो. पण तो जर सामान्य शेतकरी बेदाण्यासाठी सोडत असेल तर तो बेदाना करत होतो. मुक्त हे होतं, कुणी काय करावं, कुणी काय शेतकरी बांधील नव्हता. आज कंडिशन असे आले की ज्यावेळेला व्यापारी येतात आणि शेतकऱ्यांच्या या पद्धतीमुळे पैसे बुडवून जातात तेव्हा शेतकरी संघटित होण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे जे दिसलं त्यावेळेला रोहितदादाने विचार केला ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी ठोस उभा केलं पाहिजे. नाही, मी रोहित दादांच्या विषयाकडे नाही, इतक्या वर्ष म्हणजे 35 वर्ष आमदार शेतकरी का जबाबदार आहे? शेतकरी जबाबदार आहे. ऐका, का शेतकरी यात काय करतो सांगतो की बाबा मी हे आलं तर मी बाकीच्या यात लक्ष देत होतो. माझी द्राक्ष मी कमवली, माझी 2 एकर, माझी एवढी क्वालिटीची कमवली, माझी मी विक्री करत होतो. ह्याला काय हे नव्हतं असं बाबा किंवा
पण भविष्यात निश्चित स्वरूपात आम्हाला ते विचार केलेले होते बाबा या बाबतीत हब करावा, काहीतरी प्रकल्प उभा करावे, अशा पद्धतीचं आबांचे विचार होते. बरोबर. आता उद्योगाचा MIDCचा प्रश्न असेल तुमच्या उद्योगधंद्याचा, मी तो दोन्ही त्याच्यावरही बोलतो. मला सांगा, काकांच्याकडे 6 वर्ष आमदारकी होती, सलग 10 वर्ष खासदारकी, एकूण 21 वर्षाचा कालावधी पकडला. तर काकांनी एवढ्या कालावधीत संसदेमध्ये द्राक्ष बागायतदारांच्या अनुषंगाने कुठला मुद्दा मांडला? कुठला मुद्दा मांडला म्हणण्यापेक्षा ज्या द्राक्ष बागायतदारांनी स्वतःच्या बागेवरती कुऱ्हाड लावले, व्यापाऱ्यांचा दरवर्षीचा प्रश्न आणि हमी भाव हा विषय तिथं का नाही आला? संजय काका 6 वर्ष आमदार होते, त्यावेळेस राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय आराराबा काम. तुमचं सांगा का? आता तात्या तुम्ही बोलताना एकही शब्द मी बोललो नाही. माझं काम सांगतो, तुम्ही फक्त ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा. तुम्ही काय केलं सांगितलं. माझं मत असं आहे की राज्यात एक आपल्या तालुक्यातला मोठा नेता काम करतो, बरोबर, त्याच्या छत्रछायेखाली काका 5-6 वर्ष आमदारकी केली. आता त्यावेळी तर दोघांना मिळून शक्य होतं द्राक्ष बागायतदारांसाठी काहीतरी. संजय काकाने एखादं काम करायचं आयोजित केलं की संजय काकाचा प्रभाव वाढेल म्हणून अडवणे हा एक राजकीय मोठ्या नेत्याचा. आता आपण बघतो, आता मी बघावं सांगायला लागल्यानंतर तात्या मोठे, तात्या कशी मला दाबतायत. पण काकांना आबांच्या पश्चामध्ये काकांना खासदारकीच्या काळात शक्य होतं. त्यानंतर संजय काका लोकसभेवर निवडून गेले. आबांच्या 20 वर्षात जेवढे पैसे टेंबूसाठी आले नाहीत, आरफळसाठी आले नाहीत, तेवढे पैसे डायरेक्ट अनुशेष तर तुम्हाला मान्य आहे आबांच्या काळातच होता. अनुशेषाचं भूत दाखवून पश्चिम महाराष्ट्राला डावलण्याचं काम तुम्ही राज्यामध्ये 1 नंबरच्या खात्यावर, मत समजून घ्या, 1 नंबरच्या खात्यावर काम करत होता. तुमची जबाबदारी होते. माझ्या तालुक्यामध्ये द्राक्षाचं पीक चांगलं मोठं आहे, ऊसाचं पीक मोठं आहे. अगोदर आपला शेतकरी ज्यांनी आपल्याला वर पाठवलं तेच. मला शेतकऱ्यांच्या उत्पादनावर नाही बोलायचं, उत्पादन स्वतःच्या कष्टाने घेतात, त्यांच्या उत्पन्नावर तेच सांगतो की त्यावेळेला संजय काकांनी केंद्रातून डायरेक्ट गडकरी साहेबांच्याकडून बळीराजा कृषी संजीवनी या योजनेत 1206 कोटी, 1203 कोटी आणि 2100 कोटी अशा पद्धतीने केंद्रातून धोरणात्मक काम करण्यासाठी लोकसभा आहे. आणि त्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय खासदार संजय काकांनी तिथे केला. काही जे आपले जे शेतीमाल आहे त्याला हमी भाव देण्याचं काम केंद्र शासनानेही केलं. त्याच्यामध्ये द्राक्ष बाग नाही, त्यामध्ये मागणी होऊन ही काय आपला द्राक्ष ही मर्यादित ह्याच्यामध्ये असल्यामुळे ती काय देशभर असणारी गोष्ट नाही. बरोबर. जसा ऊस देशभर आहे, जसं गहू देशभर आहे, असे द्राक्ष हा काही पट्टा, त्यामुळे केंद्रामध्ये त्याच्यामध्ये विचार होणं, अर्थात काकांनी त्याच्यावर काम केलं ते झालं नाही. त्यानंतर संजय काकांनी पाणी आणलं. त्यांना आठवतंय का बघा, आराराबा मंत्री असताना या तासगावमध्ये 9 दिवसाचं उपोषण खासदार संजय काकांनी केलं. बागा त्या काळात तोडल्या गेल्या, बरोबर. तरी हे मासे जागे झाले नाही. टेंबूचं काम हे करू शकले नाही. जे टेंबूचं काम केलं, 10 माणसं जेवणार आहेत. मला साधं उदाहरण देतो. आलेले पाहुणे 10 जेवणार आहेत आणि 3 माणसाचा स्वयंपाक करून ठेवला. बरोबर. काल सिद्धेवाडीच्या तलावाबद्दल चर्चा झाली की तो तलाव 40 MCFT असेल आणि ते पाणी जायला किमान नाही म्हटलं तर 15 दिवस का 20 दिवस लागतात. बरोबर. तो तलाव भरायला 3 महिने पाहिजे अशी परिस्थिती आहे. त्याला पाईपलाईन टाकली 1.5 फुटी, फक्त दाखवायचं. आता आमच्या पेड परिसराला विसापूर कुंदीतून पाणी येतंय. तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही फिरा आणि बघा की फक्त पिण्यासाठी आणि काही भागाला शेतीसाठी एवढंच पाणी. म्हणजे 100 एकराचं मागणी आणि 12 एकराला पाणी द्यायचं, तोंडाला पानं पुसायचं काम त्यांनी केलं. संजय काकांनी खासदार झाल्यानंतर टेंबूमध्ये राहिलेल्या भागाचा समावेश केला. 6व्या टप्प्याला मंजुरी आणली आणि आता ती कामं चालू आहेत. त्याची टेंडर झाले, त्याची कामं चालू आहेत. आता द्राक्ष बागेच्या बाबतीत सांगायचं झालं, मला सांगा तासगावला मार्केट कमिटीवर सत्ता कोणाची? तालुक्याचे आमदार कोण? मार्केट कमिटीवर स्थापन झाले. मी म्हणेन की सांगतो काय केलं हे सांगतो. मार्केट कमिटी स्थापन झाली म्हणजे आबांच्यापासून, म्हणजे आबा आमदार झाल्यापासून, आराराबा आमदार झाल्यापासून मार्केट कमिटी गेली 35 वर्ष. 35 वर्ष ऐकून घ्या, मुद्दा मांडलेला मुद्दा आहे, तुम्हाला क्लिअर करू द्या, पुन्हा त्यांना बोलू द्या. 35 वर्ष आबांच्या ताब्यात ही मार्केट कमिटी आहे. काय परिस्थिती आहे मार्केट कमिटी शेतकऱ्यांची? एका बाजूला कळवळा घ्यायचा, शेतकऱ्यांचे पैसे बुडतायत म्हणून रोहित दादांनी जाऊन SP पैसे बसले आणि कायदा, अरे कायदा होतो विधिमंडळात, तिथं तुम्ही मागणी 10 वर्ष वहिनी आणि त्याच्या अगोदरची 25 वर्ष आबा असे दोघं होता. लोकांना फक्त गंडवायचं. आता इलेक्शन एकच विचारायचं आहे की
शेतकऱ्यांचे पैसे ह्या 6 महिन्यात व्यापाऱ्यांना बुडवले का वर्षाला तुम्ही काय केलं? तुम्हाला ते सांगतो संजय काकांनी काय केलं. मला शेवटचे 2 प्रश्न घ्यायचे, त्याच्या आधी या विषयावर तुम्हाला काय बोलायचं? दोन मिनिटं त्या व्यापाऱ्यांना त्यांच्या राज्यातून उचलून आणून त्यांच्याकडून पैसे वसूल केले. उदाहरण असेल तसं आम्ही केलं तसं लोकांचे दाखवतो, मी दाखवतो ना आम्ही स्टेशनला बसून पोलीस गाडी नेऊन जाऊन अगदी बांगलादेशमध्ये जाऊन तिथनं वरनं फोन करून तिकडे वसूल करून दिले. आम्ही सांगतो त्या गोष्टी. असा विषय तिने आता विषय सांगितलेले बरेच आहे की संजय काकांनी काय केलं काय नाही. माझा थोडा विरोधाभासी प्रश्न आहे आपल्याला. ड्रायफ्रूट होणार का? माझा तुम्हाला 10 वर्ष हे होती. तुम्हाला काय वाटतं ड्रायफ्रूट होणार का? चेक नाही. MIDC होणार का? आता MIDCचं गाजर काय पद्धत होती? 1300 हेक्टरची MIDC काय केली नाही तुम्ही? सांगतो ऐका. अर्थात ड्रायफ्रूट आणि तुम्ही मुद्दे पूर्ण करायचे आहेत का नुसती पुढे चर्चा करायची आहे? ठीक आहे. यांचा MIDCचा मुद्दा झाला की तुम्ही ड्रायफ्रूट वर बोलायचं. MIDCच्या बाबतीमध्ये स्वर्गीय आराराबा असताना 1300 हेक्टरची MIDC ती MIDC व्हावी म्हणून संजय काकांनी प्रयत्न केले, आराराबांनी प्रयत्न केले. आता संजय काकाचे प्रयत्न तोकडे पडले कारण राजकीय दृष्ट्या पतंगराव कदम असतील, जयंत पाटील असतील यांच्या तोडीमध्ये आराराबा बसतो. बरं राहिलेल्या जागेत तर MIDC होणार. 2 मिनिटं समजून घ्या. पतंगराव कदमांची पल्लूस आणि कडेगावला MIDC झाली. इकडं जयंत पाटलांनी MIDC करून घेतली, मिरजला MIDC बरोबर. तुम्ही फक्त लोकांच्या तोंडाला पानं पुसली, गाजरं केली. आता त्यानंतर आबा गेले, त्यानंतर रोहित दादांनी MIDC मंजूर केली म्हणून फ्लेक्स लावले. फ्लेक्स लावले तासगावला कधी माहित नव्हतं जीसीपीतून गुलाल होता. काय केलं वाघाच्या शिकारीला गेला आणि उंदीर मारून घेऊन आला. मला हा विषय विचारायचा. तुम्ही उंदीर मारून घेऊन आला. तुम्ही बोला. त्यामध्ये MIDC मंजूर झाली. ही MIDC 100 एकराची 100 एकर ऐका. हो 100%ची खरं पण ती होणार का आता? ऐका झाली म्हणजे 100 एकराची MIDC. सरकार कोणाचं? भाजप, सन्माननीय शिंदे साहेब आणि अजितदादा. तुम्ही स्वतः त्या पदावर असताना तुम्हाला कधी त्याच्यावर सही करता आली नाही. आमच्या सरकारने केल्यानंतर आता MIDC अस्तित्वात येणार का? आता उभा राहणार MIDC? हो किंवा नाही? इलेक्शन झाल्यानंतर तेच त्याचं उत्तर देऊ शकतो. MIDC तुम्ही मंजूर करून आणली असं म्हणायचं. MIDC तुम्ही मंजूर करून आणली असं म्हणायचं. त्याच्यापेक्षा मोठी MIDC 100% काका आमदार झाल्यानंतर आणू आणि 1300 हेक्टरचीच MIDC आमदार असताना 100 एकराची नाही खासदार असताना सांगली जिल्हा राहू दे. ड्रायफ्रूट तर नाहीच. हा मला तो विचार ड्रायफ्रूट होणार का? ड्रायफ्रूट होत नाही. माझं पण ऐकून घ्या सविस्तर. माझं हे तुमचं ह्याच्यामध्ये सगळ्यात नाही बोला. ड्रायफ्रूटचे हेच ड्रायफ्रूट कधी 10 वर्ष ड्रायफ्रूट होणारच नाही. विमान काही केलेलं नाही. शिवाय या वाईट वाटलं आम्हाला देशाच्या 5 निष्क्रिय खासदारांनी काकाचं नाव बघून इतकं वाईट वाटलं. फंड परत जातोय, कुठं कामं होत नाहीत. आमच्या गावाला तर आमच्या भागात आमच्या संजय काकाची जर राज्यात 5 खासदारांमध्ये डिजिटल करून लावलं यांनी काम केलं. 5 वर्ष फक्त रोहित दादा 25 वर्षाची भाव आहेत म्हणून त्या माऊलीला घरात चुलीपासून उठवलं आणि आमदार केलं तुम्ही आणि आम्ही काय नैतिक मूल्य पाळले. हे चुकीचं आहे. ड्रायफ्रूटचा मुद्दा संजय काका निष्क्रिय म्हणता तुम्ही. ड्रायफ्रूट देतो हाताला स्वतः अंगात करणी नाही. 2014ची गोष्ट आहे. बरोबर. हा ड्रायफ्रूट देतो, हाताला काम देतो, तालुक्यातल्या ह्याला काम देतो, विमानतळ करतो. काही केलेलं नाही. शिवाय आम्ही जे काय करतोय त्याच्यावर आम्ही गोळ्या मारायच्या. हे केलं म्हणजे तुम्हाला काही करू देत नाही. हा करून देत आणि हे तुम्हाला काही करू देत नाही. संबंध नाही. हे अडवू शकत नाहीत. लोकांच्या विकासाच्या दृष्टीने संजय काका काम करताना त्यांचा दम नाही. संजय काकांना अडवायचं कारण काय आहे? टेंबूचं काम कुणी केलं? टेंबूचं काम एसट्या परवा आल्या आपल्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. ऐका राज्यामध्ये मला एकच सांगायचं की जमतंय म्हणते की काय करायचं. राज्यामध्ये एसट्या आल्या, तुमचं काय योगदान हो? तुम्ही ते मुजून कसं करू शकता? सरकार माहितीचं आणि त्याचं तुम्ही नारळ फोडायला पाहता.
शेवटचा एक प्रश्न घेऊ. काम असतं तर हे निवडून आले नसते का? बरोबर. का पडले? निष्क्रियतेमुळे पडले. माझा आरोप आहे. काम करायला काम पाहिजे नसल्यामुळे पडले. मला खासदार होता, 16 वर्ष सत्तेत होता. आबावर आहे, आबानी काही केलं का म्हणण्यापेक्षा केलं नाही ना, काय केलं? केलं नाही ना, तुम्ही आम्ही केलंय, तुम्ही केलं काय नाही केलं ना. दाखवा ना. संजय आम्ही काकांना केलेल्या कामावर तात्या, टीका करण्यापेक्षा ऐका. 16 वर्षात तुम्ही जनतेची काय राहू दे केलं? जिल्ह्याची राहू दे बा, हे जे जिल्ह्याचे खासदार आहेत. आपल्या होम पेजची तासगाव कोटी मतदारसंघामध्ये तुम्ही खासदारकीचा निधी किती दिला, किती हे उभा केले, MIDC काय प्रयत्न केले. एखादा माणूस चांगलं घेऊन काम घेऊन आला तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे. माझं संपून MIDC उभा करत असताना आबांचे आडवे शेतकरी आले. कुणी घातले शेतकरी? आबा म्हणले जर शेतकऱ्यांना नको असेल तर मला लागायचं नाही. तरी सुद्धा तो प्रस्ताव घेऊन रोहितदादा उठले. वहिनीने 4 वेळा न्याला. जाऊन उदय सामंतांना विचारा. उदय सामंतांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कुठल्याही परिस्थिती MIDC मंजूर, आणि ती सुद्धा मोजणी करताना यांची रॉकेलच्या हातात कॅट घेऊन आडवे. माझा शेवट साक्षीदार आहे. त्यामुळे ते आम्ही त्यांना थांबवलं. बंडू पवार आले, त्यांना घालवलं. रात्री 2:30 पर्यंत मोजणी करून घेतली. आराखडा तयार केला आणि त्याला मंजुरी आणली. मंजुरी आणली तर अरे 180 कामगार लागतात का? 50ची आबानी एवढी आणली, म्हणजे आबानी 133 हेक्टरची आणली. ह्याला पण आता कोणाला विरोध नाही. लोकांची कामं करा, लोकांची कामं करा, कामात उभा राहा. सुमन वहिनीने, आबानी, रोहित दादानी कामं केलेली या विषयावर अगदी 20 सेकंद कामं सांगा ना. आता झालं. बोला. MIDCच्या कामगारांचा प्रश्न ह्या तालुक्यामध्ये प्रकर्षानं उठायला लागला. का उठायला लागला हो? ज्या MIDCला 16 कोटी मंजूर आहे आणि 1,000 रुपयाचं टोकन धरलंय. किती धरलंय? 1,000 रुपये. 1,000 रुपये टोकन धरले आणि 25,000 युवकांना तुम्ही सांगितले तालुक्यातलं एक गाव नाही तासगाव कोटे मंगळाला त्यांनी डिजिटल लावलं नाही, MIDC मंजूर केली म्हणून. 25,000 युवकांना सांगितले तुम्हाला काम देतो. जर जिथं 100 लोक कामाला लागणार नाही, मग तुम्ही आबानी 25 वर्ष फसवलं, त्याचा कित्ता तुम्ही गिरवायला लागला. माझा शेवटचा दोघांना माझा शेवटचा एक सुरुवात आहे. रोहितदादा मत असं आहे, पुढील 5 वर्षामध्ये 100% सत्ता आमची येणार आहे. रोहितदादा आमदार होणार आहे. 5 वर्षात तुम्ही करणार. खूप त्यांचं वाक्य आहे रोहितदादांचं. सुरुवात आहे का? द्राक्ष लावल्याला 10 एकर जमीन होत नसते. मी अर्धा एकर घालतो. वेळ द्यायला पाहिजे. द्राक्षबागी शेतकऱ्याची असते. MIDC शासनाचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही काय लागला सांगायला 100 एकर 100 एकर. जर आपल्या परिसरामध्ये 1000 एकराची जर MIDC होत असेल, काय करताय तुम्ही? आम्ही विरोध केला. तिथं मला एक थोडे शेवटाला घेऊया. माझा शेवटचा एक मुद्दा आहे. फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं. कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन होणार किंवा कुठल्या मुद्द्यावर मतदारांनी मतदान करायला पाहिजे? एक फक्त मुद्दा. विकासाच्या मुद्द्यावर कुठल्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? एक फक्त मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे. अनुकंपाच्या मुद्द्यावरती होणार आहे. आणि परिस्थिती एका शब्दात मी बोलू का मग? नाही, एका शब्दात दोघांनी तुम्ही सांगितलेलं आहे. यांचं म्हणणं आहे विकासाच्या मुद्द्यावर. 10 वर्षामध्ये जो अनुकंप त्याच्यावर इलेक्शन होणार आहे. ठीक आहे. विक्रांत पाटील जरा सर्व प्रेक्षकांना मला सांगायचं, गावात जावा. या सुमन वहिनी आराराबा पाटलांनी किती फंड दिलाय हा बघा, आणि खासदाराचा किती फंड आलाय हा बघा. मी जाहीरपणानं सांगेन, संजय काकांनी 10 वर्षात आणलेला फंड आराराबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य झाली. ऐकून घ्याची भूमिका ठेवा. जिल्हा परिषद सदस्यत्वाची सुरुवात झाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते आपलं हे सोडून गेले, जग सोडून गेले. त्या काळापर्यंत ज्या आबाने आणलेला जो फंड आहे त्याच्यापेक्षा किमान 500 कोटी रुपये 10 वर्षात संजय काकांनी. प्रतीक पाटलांनी आणलेला फंड खर्च करायचा झाला नाही. ऐका, चर्चा थांबूया आपण. 4-5 दिवस राहिलेले, तुम्हा दोघांनाही अजून प्रचाराला जायचं आहे. काय अगदी मोजके दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे अगदी शेवटी आपण जाऊया. प्रेक्षको, अगदी बऱ्याच वेळापासून आपण हे चर्चा या ठिकाणी पाहताय. अगदी सुरुवातीला आपण बघितलं की दोघांची हात मिळवणी केली. लोकशाही देशामध्ये खेळीमेळी चर्चा झाली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण अगदी शेवटी खडाजंगी झाली. पण काकांनी काय केलं किंवा रोहित दादांनी काय केलं याच्यामध्ये ही बऱ्यापैकी चर्चा अशी संपते आहे. अगदी सुरुवातीला विचारलं 15 बाकीचे उमेदवार रिंगणामध्ये, त्यांच्याबद्दल काय वाटतं, सामान्य मतदारांच्या मनामध्ये काय आहे, आजच्या चर्चेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपण कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका. आणि आजच्या या सडेतोड चर्चेबद्दल किंवा अशा सडेतोड चर्चा पुढे पाहण्यासाठी अजूनही आमच्या सडेतोड न्यूजला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद.